दिवसापासून मी प्रशासनाला वारंवार विनंती करत आलो की हिंगोली जिल्ह्यात जो क्राईम वाढत चाललेला आहे, द्वितीय माफियामुळं, मटका बहादरामुळं, जुगारामुळं तो थांबला गेला पाहिजे, पण प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करत आहे. बिना नंबरच्या गाड्यासुद्धा तीव्र हिंगोली जिल्ह्यात फिरत आहेत. हिंगोली जिल्ह्यात आमची पूर्णा नदी असो, कयाधू असो, ह्या नद्या पूर्णपणे खाली करण्याचं काम लोकांनी केलं आहे. कुणालाही एक ब्राससुद्धा वाळू मिळाली नाही सरकारी नियमाप्रमाणे, आणि 2 नंबरचे लोक परस्पर वाळू विकत आहेत मोठ्या प्रमाणात. जवळपास 200 टिपर या जिल्ह्यात चालू आहेत, आणि ती महसूल विभागाच्या आणि पोलिसांच्या या नाकर्तेपणामुळं त्यांचा मला पूर्णपणे वाटते की यामध्ये हे मिळालेले आहेत, आणि त्यांच्या माध्यमातून हे चालतं आहे. कुठलीही पोलीस प्रशासन कारवाई करत नाही. तलाठी, ग्रामसेवक, पोलिसांनासुद्धा मारहाण केल्या जाते. त्यावर मोठ्या अधिकारी जे जिल्ह्याचे ते काही लक्ष देत नाही. त्यांच्याकडे एक निवेदनसुद्धा एका गिरदावरनं मागच्या महिन्यात दिलं आहे, पण त्यावरही कारवाई झालेली नाही. RTOनं सुद्धा कुठलीही कारवाई केली नाही. म्हणून आज आम्ही इथं धरणे आंदोलन केलेलं आहे. तक्रारी दिलेल्या आहेत, म्हणून आज आम्ही मुद्दाम इथं बसलेले. सरकारच्या ध्यानात यावं, आणि 26 तारखेला उद्याच्या अधिवेशन आहे, यामध्ये सुद्धा हा विषय मी लावणार आहे. सरकारनं नाही ऐकलं तर तिथंसुद्धा मी आंदोलन करणार आहे की चालला जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत. मोका रात्री जे टिप्पर पकडलं, आमच्या गिरदावरला त्या तलाट्यानं मारहाण केली, त्याचा आता शोध लावून त्यावर मोका जोपर्यंत दाखल करणार नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन सोडणार नाही. आणि आमचे डेप्युटी कलेक्टर आणि तहसीलदार हिंगोलीच्या या दोघांवर आजच्या कडक कारवाई झाली पाहिजे. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूजवर.